नमस्कार. संस्कृत फॉर सेकंडरी लेवल स्टुडंट्स या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण इयत्ता 9वीतील आमोद या पाठ्यपुस्तकातील सप्तमः पाठः योगमाला, योगासनांची मालिका किंवा योगासनांची माळ त्याचा भाषांतर पाहूया. प्रस्तावना. योगाचरणेन मानव जीवनम निरामयम सुंदरम दीर्घम स्वस्थम च भवति. योगाचरणाने किंवा योग केल्याने माणसाचे जीवन निरोगी, सुंदर, दीर्घ आणि स्वस्थ बनते. शारीरिक, मानसिक, आत्मिक बलसंपादनार्थम योग अतीव लाभप्रदः एव. शारीरिक, मानसिक आणि आत्मिक बळ मिळवण्यासाठी योग अतिशय फायदेशीर आहे. संयुक्त राष्ट्र महासभया युनाइटेड नेशन ऑर्गनायझेशन्स जून मासस्य 21 दिनांकः 21 जून विश्व योग दिवसः घोषितः. संयुक्त राष्ट्र महासभेने जून महिन्याच्या 21 तारखेला विश्व योग दिवस म्हणून घोषित केले आहे, जाहीर केले आहे. प्रस्तुतः पद्यांशः हठयोग प्रतिपिका नाम्नः ग्रंथात उद्धृतः अस्ति. प्रस्तुत पद्यांश आहे योगमाला हे हठयोग प्रतिपिका नावाच्या ग्रंथातून घेतला गेलेला आहे. पंचदशे शतके स्वात्माराम योगी महोदयेन एषः ग्रंथ रचित. 15व्या शतकात स्वात्माराम योगी यांनी हे ग्रंथ लिहिले. ग्रंथस्य भाषा अतीव सरला सुबोधा च अस्ति. या ग्रंथाची भाषा अतिशय सरळ आणि समजण्यास सोपी आहे. समाधानाय सौख्याय निरोगत्वाय जीवने योगमेवाभ्यसेत प्राज्ञो यथाशक्ती निरंतरम. जीवनात समाधान, सुख आणि आरोग्य निर्माण व्हावे म्हणून बुद्धिमान माणसाने आपल्याला शक्य असेल तेवढी निरंतर योग साधना करावी. One should practice yoga regularly as per his capacity so as to experience overall physical and mental health. हठस्य प्रथमांगत्वाद आसनं पूर्वमुच्यते कुर्यात् दासनं स्थैर्यम आरोग्यम च अंगलाघवम. अन्वय पाहूया. हठस्य प्रथमांगम तावत आसनं तत प्रथमम उच्यते आसनं स्थैर्यम आरोग्यम अंगलाघवम च कुर्यात्. उच्यते म्हणजे सांगितले जाते, स्थैर्य म्हणजे स्थिरता, घट्टपणा, प्रथमांगत्वात पहिले अंग असल्यामुळे कुर्यात दासनम ते आसन करावे, च अंगलाघवम आणि अवयवांची चपळता म्हणजे अंगांची चपळता, आरोग्यम म्हणजे हेल्थ, उच्यते बोलले जाते, सांगितले जाते, लाघवम हलकेपणा, स्थैर्यम स्टेबिलिटी. हठयोगाचे पहिले अंग आसन असल्यामुळे त्याविषयी किंवा आसनांविषयी प्रथम सांगतो किंवा प्रथम सांगितले जाते. त्या आसनामुळे शरीराला घट्टपणा, आरोग्य आणि हलकेपणा प्राप्त होतो. आसन और बॉडी पोस्चर being the first aspect of Hatha Yoga is being described first. Asan would provide stability, health and lightness to the body. दूसरा वामोरूपरी दक्षिणम च चरणम संस्थाप्य वामम तथा दक्षोरूपरी पश्चिमेन विधिना धृत्वा कराभ्याम दृढम अंगुष्ठौ हृदये निधाय चिबुकम नासाग्रमा लोकयेत एतद व्याधी विनाशकारी यमिनाम पद्मासनम प्रोच्यते. अन्वय पाहूया. वाम उरू उपरी दक्षिणम चरणम संस्थाप्य म्हणजे डाव्या मांडीवर उजवा पाय ठेवून, दक्ष उरू उपरी वामम चरणम संस्थाप्य, दक्ष उपरी म्हणजे उजव्या मांडीवर डावा पाय ठेवून, पश्चिमेन विधिना कराभ्याम दृढम अंगुष्ठो धृत्वा दोन्ही हाताने मागून पायाचे अंगठे घट्ट पकडावेत, हृदय चिबुकम निधाय हृदय हनुवटी हृदयस्थानावर ठेवून, नासाग्रम आलोकयत नाकाच्या शेंड्याकडे एकटक पहावे, एतद यमिनाम व्याधी विनाशकारी पद्मासनम प्रोच्यते. याला साधक पद्मासन म्हणतात. ते व्याधी सर्व रोग आहेत ते नाहीसे करतात. वाम म्हणजे डावा, उरू उपरी म्हणजे मांडीवर,
दक्ष उजवा, चिबुकम म्हणजे हनुवटी, नासाग्राम नाकाचे टोक, प्रोच्यते म्हणजे म्हणतात. अंगुष्ठः अंगठा, उरु मांडी, चरणम पाय, दृढम म्हणजे घट्ट धरणे. उजवा पाय डाव्या मांडीवर नीट ठेवून उजव्या मांडीवर डावा पाय ठेवून दोन्ही हातांनी पाठीमागून पायांचे अंगठे घट्ट धरून हनुवटी छातीला टेकवून नाकाच्या शेंड्याकडे पाहावे. संयम पाळणाऱ्यांचे सर्व रोग नाहीसे करणाऱ्या या आसनाला पद्मासन असे म्हणतात. प्लेसिंग द राईट फूट ऑन द लेफ्ट थाय अँड द लेफ्ट फूट ऑन द राईट थाय, बोथ द हँड्स क्रॉसिंग ॲट द बॅक, tightly holding the toes and placing the chin on the heart means chest. One should look at the tip of the nose. Aspirants term this as Padmasan, destroyer of all diseases. पादांगुष्ठो तु पाणिभ्यां गृहीत्वा श्रवणावधी धनुराकर्षणं कुर्यात् धनुरासनम उच्यते. अन्वय पाहूया. पाणिभ्याम म्हणजे दोन्ही हातांनी, पादांगुष्ठो दोन्ही पायाचे अंगठे, गृहीत्वा म्हणजे धरून, श्रवणावधी म्हणजे कानापर्यंत, धनुराकर्षणम धनुराचा आकार, धनुष्याचा आकार करावा, त्याला धनुरासन उच्यते म्हणजे म्हणतात. पादांगुष्ठौ पायांचे अंगठे, पाणिभ्याम दोन हातांनी, श्रवणावधी कानापर्यंत गृहीत्वा धरून, धनुरासनम उच्यते धनुरासन म्हणतात. धनुराकर्षणम धनुष्याप्रमाणे खेचणे. दोन्ही हातांनी पाठीमागून पायांचे अंगठे धरून कानापर्यंत धनुष्याच्या आकाराप्रमाणे खेचणे, याला धनुरासन असे म्हणतात. Holding the toes of the feet with both the hands, stretching the body as far as the ears like a bow. This is called Dhanurasan. प्रसार्य पादौ भुवि दंडरूपौ दौर्भ्यां पदाग्रद्वितयं गृहीत्वा जानुपरिन्यस्त ललाटदेशो वसेदिदं पश्चिमतानमाहु. अन्वय पाहूया. भुवी पादौ दंडरूपौ प्रसार्य, भुवी म्हणजे जमिनीवर, पादौ म्हणजे दोन्ही पाय, दंडरूप म्हणजे दंडरूपात किंवा सरळ, प्रसार्य म्हणजे पसरून किंवा ठेवून, दोर्भ्याम हस्ताभ्याम दोन्ही हातांनी, पदाग्रद्वितयम म्हणजे पावलांचा वरचा भाग, गृहीत्वा धरून, जानुपरी म्हणजे जानु म्हणजे गुडघा, गुडघ्याला, न्यस्त ललाट देश, ललाट म्हणजे कपाळ, कपाळावर टेकवून ठेवावे, त्याला पश्चिमतानासन असे म्हणतात. प्रसार्य पसरून, भुवी जमिनीवर, दंडरूपौ काठीप्रमाणे, दौर्भ्याम दोन्ही बाहूंनी दोन्ही हातांनी, पदाग्रद्वितयम पायांची दोन टोके, वसेदिदम राहावे हे. दोन्ही पाय जमिनीवर काठीप्रमाणे सरळ पसरवून दोन्ही पावलांचा वरचा भाग म्हणजे जमिनीला न टेकलेला भाग, बोटे हातांनी पकडून गुडघ्यावर कपाळ ठेवून बसावं, याला पश्चिमतानासन असे म्हणतात. Stretching the legs straight on the ground like a rod and holding the front part of the feet with both hands, one should place the forehead on the knees. That would be called Paschimtanasan. वामोर्मूलार्पित दक्षपादं जानोर्बहिर्वेष्टित वामपादं प्रगृह्य तिष्ठेत परिवर्तितांगः श्रीमत्स्य नाथोदितमासनम स्यात्. अन्वय पाहूया. वामोरू मूलार्पित म्हणजे डाव्या मांडीच्या मुळाशी किंवा खाली, दक्षपादम उजवा पाय,
जानोह बही म्हणजे गुडघ्याला बाहेरून, बही म्हणजे बाहेरून, वेष्टित म्हणजे वळसा घालून. वामपदम म्हणजे डाव्या पायाचे पाऊल धरून, प्रग्रह्य म्हणजे धरून. परिवर्तितांगम अंगाला पीळ देऊन बसावे, तिष्ठेत. त्याला श्रीमत्स्यनाथोदित आसन असे म्हणतात. वामउरू डावी मांडी मुलार्पित मुळाशी ठेवून. दक्षपादम उजवा पाय जानोह बही गुडघ्याच्या बाहेरून, प्रग्रह्य धरून. परिवर्तितांग ज्याने अंगाला पीळ दिलेला आहे तो. उजवा पाय डाव्या मांडीच्या मुळाशी खाली ठेवून, डाव्या पायाने उजव्या गुडघ्याला बाहेरून वळसा घालून, उजव्या हाताने डाव्या पायाचे पाऊल धरून अंगाला पीळ द्यावा, म्हणजे मत्स्यनाथोदित मच्छिंद्रनाथांनी सांगितलेले आसन होईल. With the right leg placed at the base of the left leg and the left leg covering the outer part of the right knee, holding the left foot with the right hand, twisting the body behind, would be the Shri Matsyanathodhitam Asanam. उत्तानं शववद भूमौ शयनं तच्छवासनं, शवासनं श्रमहरं चित्तविश्रांतिकारकम. अन्वय पाहूया. भूमौ जमिनीवर, उत्तानं उताणे, शववत शवाप्रमाणे, शयनम झोपणे त्याला शवासन असे म्हणतात. शवासनम श्रमहरम शवासन हे श्रम हरणारे, चित्तविश्रांतिकारकम आणि मनाला शांती देणारे आहे. उत्तानम उताणे, शववत प्रेताप्रमाणे, शयनम पडून राहणे, श्रमहरम थकवा दूर करणारे, भूमौ जमिनीवर. जमिनीवर उताणे प्रेतासारखे पडून राहणे त्याला शवासन असे म्हणतात. शवासन थकवा दूर करणारे आणि मनाला विश्रांती देणारे असते. Lying down on the ground on the back supine like a corpse dead body is Shavasana. Shavasana relieves fatigue and provides rest to the mind. अत्याहारः प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रहः जनसंगश्च लोल्यं च षड्भिर्योगो विनश्यति. अन्वय पाहूया. अत्याहारः अति खाणे, प्रयासः जास्त कष्ट करणे, प्रजल्पः जास्त बडबड करणे बोलणे, नियमाग्रहः नियमांचा पालन न करणे, जनसंग लोकांशी संगत ठेवणे, लोल्यम म्हणजे हाव, हे 6 योगाचा नाश करतात. योगः विनश्यति. अत्याहारः अति खाणे, जनसंगः अकारण लोकांचा सहवास, नियमाग्रहः नियम पाळण्यातील अभाव, प्रजल्पः बडबड, प्रयासः अतिप्रयत्न अतिश्रम, लौल्यम म्हणजे हाव. अति खाणे, अतिप्रयत्न, बडबड, नियम पाळण्यातील चिकाटीचा अभाव, लोकांचा सहवास आणि हाव या 6 गोष्टींनी योगाचा नाश होतो. Yoga is destroyed by 6 things: excessive eating, excessive physical effort, talkativeness, not following the routine, illogical association with people and greed. एक माध्यम भाषया उत्तरत. पहिला अ. शवासनम कथम हितकरम भवति. शवासन कशा प्रकारे हितकारक आहे. उत्तर. योगमाला is a collection of verses from the Hatha Yoga Pradipika composed in the 5th century by Sri Swatmaram Yogi. It provides us with instructions for performing asanas and also indicates their benefits. It also instructs that at the end of the regular asanas one should perform shavasana. One should lie still on the floor like a corpse or dead body while performing this asana. Shavasana takes away fatigue and relaxes the mind. Shavasana improves concentration and provides peace and rest to body as well as mind. Thus,
It helps maintain good health. Second, मत्स्येंद्रासनस्य कृतीम वर्ण आहेत. उत्तर, योगमाला is a collection of verses from Hatha Yoga Pradipika by Sri Swatmaram Yogi. It describes certain asanas and indicates their benefits. While performing Matsyendrasana, one should place the right foot at the base of the left leg and should place the left foot around the outer part of the right knee. The left foot should be held with right hand and the body should be twisted behind. This is Matsyendrasana. तिसरा, पद्मासनस्य वर्णनम कथम कृतम. पद्मासनाचे वर्णन कसे केले आहे. उत्तर आहे, the procedure for performing different asanas, their posture and benefit are discussed in Yogmala, which is a collection of verses from the Hatha Yoga Pradipika. Padmasana is a basic asana yet very beneficial. While performing Padmasana, one should place the right foot on the left thigh and the left foot on the right thigh. Then one should hold the toes of the leg by crossing the hands at the back. After attaining this position, one should keep the chin on chest and should look at the tip of the nose. This complete position is called Padmasana and it destroys disease. Being a very important and a basic asana, Padmasana should be performed regularly. चौथा, योगासने के लाभा भवन्ति. योगासनाने कोणते लाभ होतात. उत्तर आहे, the procedure for performing different asanas, their posture and benefit are discussed in Yogmala, a collection of verses from Hatha Yoga Pradipika. Performing yogasana every day helps us to keep the body physically fit and the mind healthy. They help to improve concentration and memory. Yogasana also help in developing flexibility of the body, making it light. Asana like Padmasana keep us free from diseases. Performing Shavasana at the end of the yoga session helps relax the body and provides peace to the mind. Thus, yogasanas contribute equally to our physical and mental health. They act as great stress busters. Most people in today's age and time experience stress in almost all aspects of life. These asanas cause the brain to release happy hormones and stress restricting hormones. Thus, asanas are very beneficial. पठत बोधत. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वेद्यकेन यो अपाकरोत् तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्रांजलिरानतो अस्मि. योगाने चित्ताची, शब्दाने वाणीची अशुद्धता आणि शरीराची अशुद्धता वैद्यकाने ज्यांनी दूर केली त्या मुनींमधील श्रेष्ठ पतंजलींना मी हात जोडून नमस्कार करतो. I bow down to Patanjali modestly, the greatest of sages who removed the impurity of mind with yoga, impurity of speech with words, and that of the body with the science of medicine. पादौ हस्तौ जानुनी द्वे उरश्चाथ ललाटकम् अष्टांगेन स्पृशेत भूमिं साष्टांग प्रणतिश्च सा. 2 पाय, 2 हात, 2 गुडघे, छाती आणि कपाळ अशा 8 अंगांनी जमिनीला स्पर्श करावा त्याला साष्टांग नमस्कार म्हणतात. One should touch the ground with these 8 limbs, body parts, 2 feet, 2 hands, 2 knees, chest and forehead. That is the Sashtanga Namaskar, salutation with 8 body parts. आदित्यस्य नमस्कारान् ये कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु दारिद्र्यं नोपजायते. जे दररोज सूर्यनमस्कार करतात त्यांना 1000 जन्मपर्यंत दारिद्र्य गरिबी येत नाही. Those who perform the Surya Namaskar, salutation to the sun every day, do not become poor for 1000 years. Thank you for watching. Please मेरे चैनल को सब्सक्राइब करा, लाइक करा, कमेंट करा. Thank you.